हा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही स्केचिंग सुरू करू शकत नाही. हो, कारण या व्हिडिओमध्ये मी असे स्केचिंग टूल्स सांगितले आहे जे बिगिनर्सपासून प्रो आर्टिस्टपर्यंत उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. जे टूल्स मी स्वतः माझ्या स्केचसाठी वापरते ते टूल्स मी दाखवणार आहे. तर सुरुवात करूयात ग्राफाईट पेन्सिल आणि चारकोल पेन्सिलपासून. ग्राफाईट पेन्सिलमध्ये मी सध्या 8 लाईनच्या ग्राफाईट पेन्सिल यूज करत आहे. बिगिनर्ससाठी आणि प्रो आर्टिस्टसाठी सुद्धा हे खूप युजफुल असे टूल आहे. तर याच्यामध्ये एकूण 6 शेड आहेत. HB, 2B, 4B, 6B, 8B आणि 10B. आणि चारकोलमध्ये मी कॅमलिन आणि लव आर्टच्या पेन्सिल यूज करत आहे. सध्या मी लव आर्टच्या वापरत आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कॅमलिनच्या पेन्सिल यूज करा, कारण लव आर्टपेक्षा त्याला डार्कनेस आणि सॉफ्टनेस जास्त आहे. याच्यामध्ये 3च पेन्सिल असतात, सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड पेन्सिल. याच्यानंतर आपण पाहणार आहोत ब्लेंडिंग टूल्स. तर हे आहेत ब्लेंडिंग स्टम्प किंवा ब्लेंडर म्हणू शकतो. कॉटन यूज करायचा आहे किंवा टिश्यू पेपर. त्याच्यानंतर हे पेंटिंग ब्रश यूज करायचे आहेत. फ्लॅट आहेत 5 आणि 2 नंबरचे. आणि त्याच्यानंतर 3 मेकअप ब्रश आपल्याला लागतात. आय शॅडोचे 2 मेकअप ब्रश आणि एक ब्लश करायचा मोठा मेकअप ब्रश लागणार आहे. हे टूल्स प्रत्येक आर्टिस्टकडे असलेच पाहिजे. सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यानंतर येतात हायलायटेड टूल्स. तर त्याच्यासाठी व्हाईट जेल पेन यूज करायचा आहे. नंतर येतो मास्किंग टेप, तोही आपल्याला लागणार आहे. आणि फिक्सेटिव्ह स्प्रे, तर हा 280चा फिक्सेटिव्ह स्प्रे आहे. छोटासा शार्पनर लागणार आहे. आणि त्याच्यानंतर कटर. चारकोल पेन्सिलसाठी कधी शार्पनर यूज करायचा नाही, तर कटर यूज करायचा. आणि त्याच्यानंतर सँड पेपर किंवा याला पॉलिश पेपर पण म्हणतात. आता वळूया आपण ते म्हणजे आपल्या इरेझर्सकडे. तर सुरुवात करूया आपण निडेबल इरेझरपासून. तर हे आहे निडेबल इरेझर. याचा आपल्याला कसाही शेप करता येतो. एकदम छोट्याशा ठिकाणी सुद्धा आपल्याला ही इरेझर यूज करता येते. त्याच्यानंतर येते पेन्सिल इरेझर किंवा मोनो इरेझर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पेन्सिल इरेझरपेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल मोनो इरेझर नक्की घ्या. त्याच्यानंतर येते ती म्हणजे आपली ही साधी नॉर्मल इरेझर. आणि शेवटचा प्रकार म्हणजे इलेक्ट्रिक इरेझर. याला बॅटरी इरेझर पण म्हणतात, कारण याच्यासाठी आपण सेलचा वापर करत असतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे इरेझरचे प्रकार माहीत होते का? हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर हे होते माझे गो टू आर्ट मटेरियल्स जे मी रोज स्केचिंगसाठी यूज करते. जर तुम्ही पण ड्रॉइंग करत असाल, तुम्ही पण ड्रॉइंगबद्दल सिरियस असाल किंवा तुम्हाला पण ड्रॉइंग करायला आवडत असेल, तर तुम्ही सुद्धा हे आर्ट टूल्स वापरू शकता. तर या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ते सगळे प्रोडक्ट घेऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, भरपूर सारे कमेंट करा. आणि असेच आर्ट हॅक बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.